हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट न्यू चॅप्टर स्टार्ट करतो आहे विच इज द थर्ड चॅप्टर ऑफ 8th स्टँडर्ड अँड दॅट इज फोर्स अँड प्रेशर. हा जो चॅप्टर आपण सुरू करतो आहे तो 11th 12th इवन 8th 9th 10th ह्या सगळ्या स्टँडर्ड्समध्ये तुम्ही जे शिकणार आहात त्याचा बेसिक नॉलेजचा पार्ट या स्टँडर्डमध्ये आपण बघतो आहे. तुम्हाला नॉर्मली तुम्ही अनअवेअर असता की पुढं जाऊन आपल्याला हेच परत सगळं शिकायचं आहे. सो ह्या चॅप्टरमध्ये मी ज्या ज्या कन्सेप्ट्स तुम्हाला आज सांगणार आहे त्या सगळ्या व्यवस्थित समजून घ्या. आज इनफॅक्ट इथून पुढं आपण जे जे शिकणार आहोत ते तुमच्या फ्युचर नॉलेजचा बेस आहे हे डोक्यात कायम ठेवा आणि प्रत्येक कन्सेप्ट समजून घेण्यावरती भर द्या. आता नॉर्मली 8, 9, 10मध्ये मुलांना हे माहिती नसतं की हे आहे आणि जेव्हा ॲक्च्युअली 11, 12मध्ये जाऊन ते परत हे बघतात त्यावेळेस ते असे बघत असतात की ॲज इफ हे आपण सगळं पहिल्यांदाच ऐकतो आहे. सो हे आपल्या बाबतीत होता कामा नये. तुम्ही अलर्ट राहा कारण हे सगळं कॉम्पिटिशनचं तुमच्या जे चालू आहे युग त्याच्यामध्ये जर तुम्हाला सर्वाईव्ह व्हायचं असेल तर आत्तापासून तुम्हाला त्याची तयारीही करायची आहे. सो व्यवस्थित ऐका. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे जे शिकतो आहे ह्यातली जी फर्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज फोर्स आणि ती कन्सेप्ट आज आपण बघतो आहे. आता फोर्स कशाला म्हणायचं? तुम्ही जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय केला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ॲक्च्युली काय असतं किंवा कशाला तुम्ही फोर्स असं म्हणाल रे? तर सपोज माझ्या हातात हे एक ऑब्जेक्ट आहे. हे मला इथं ठेवलं आहे मी आणि जेव्हा मी म्हणते की मी ह्याच्यावरती फोर्स अप्लाय करणार आहे सो मी काय करेन रे त्याला? आयदर इथून अशी ढकलेन किंवा याला अशी ओढून घेईन, उचलेन. इजंट इट? म्हणजेच जेव्हा केव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो इट मीन्स आयदर वी आर पुशिंग इट ऑर पुलिंग इट. फोर्स अप्लाय करणे म्हणजे आयदर पुश ऑर पुल. सो फोर्सची एकदम साधी सोपी डेफिनिशन अशी आहे की एनी पुश ऑर पुल ऑन ऑब्जेक्ट. लक्षात राहील ही डेफिनिशन जी फोर्सची आहे. ओके, आता कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारला आहे की न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे? जे क्वेश्चन कॅन यू रिकॉलमध्ये असतात ते तुम्ही ऑलरेडी शिकलेला असता. सो आता हे जे न्यूटन्स लॉ आपण बघतो आहे हे तुम्ही 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड 11, 12 सगळीकडे असणार आहेत परत परत. सो फर्स्ट लॉ आपल्याला जो न्यूटनचा आहे तो काय सांगतो बघा. सपोज मी आधी एक्झाम्पल देते आणि त्याच्यावरून लॉ सांगते. ओके, फॅन आहे. फॅन आपण ऑफ कंडिशनमधला फॅन आहे, बंद केलेला फॅन. आता त्याला मला ऑन करायचं आहे. मी जेव्हा बटन त्याचं ऑन करेन तेव्हा तो फॅन आधी स्टेडी कंडिशनमध्ये असणार आहे आणि जसं जसं तुम्ही टाईम पुढे पुढे जात जाईल तसं तसं त्या फॅनची व्हेलॉसिटी वाढत जाणार. आता चालू असणारा फॅन जेव्हा आपण बंद करतो तेव्हा देखील हेच होतं की त्याची व्हेलॉसिटी हळूहळू कमी होते आणि आफ्टर सम टाईम तो फॅन कम्प्लिटली थांबतो. हे एक एक्झाम्पल झालं. रनिंग रेस लावलेली आहे तुमच्यात आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि तुम्ही स्टार्ट रेडी स्टडी गो म्हटले की आपण स्टार्ट करतो आणि जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा आपली व्हेलॉसिटी तुमचा जो स्पीड असतो तो कमी असतो आधी आणि मग थोड्या वेळानं तुम्ही एकदम ग्रिप पकडता. आता जेव्हा एंड पॉईंट आला तिथं जाऊन तुम्ही पोचल्यानंतर आहेत त्या पॉईंटला तुम्हाला थांबा म्हटलं तर तुम्ही थांबणार आहात का? नाही. थोडंसं पुढे आपण जातो आणि मग थांबतो. हे एक एक्झाम्पल झालं. बसमध्ये तुम्ही बसलेला आहात, बस स्टेडी आहे आणि जेव्हा तुम्ही बस स्टार्ट करता, गाडी असेल बस असेल स्टार्ट करता तेव्हा काय होतं रे? आपण मागे जातो एकदम किंवा बस मोशनमध्ये आहे आणि कचकन ब्रेक दाबला तर आपण पुढे जातो. इजंट इट? सो ही सगळी एक्झाम्पल्स न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन करणारी आहेत. काय आहे बघा न्यूटनचा फर्स्ट लॉ? तो आपल्याला असं सांगतो की वेनेवर एनी ऑब्जेक्ट इफ इट इज मूविंग देन इट विल कंटिन्यू टू बी इन मोशन अँड इफ इट इज स्टेडी देन इट विल रिमेन स्टेडी. जर एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहतो किंवा जर तो स्टेडी असेल तर तो स्टेडीच राहतो. कधीपर्यंत? फॅन स्टेडी कधीपर्यंत राहील? जेव्हा तुम्ही बटन ऑन करत नाही तोपर्यंत.
बरोबर. फॅन थांबणार कधी नाही, जोपर्यंत तुम्ही बटन ऑफ करत नाही तोपर्यंत. कधीपर्यंत एखादा ऑब्जेक्ट आयदर स्टेडी किंवा मोशनमध्ये राहील, तर जोपर्यंत आपण त्याच्यावरती एखादा फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट करत नाही. सो हा आपला न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. वेनेवर ऑर इफ an object is in motion, it will remain in motion. If an object is steady, it will remain steady unless and until an external force is applied on it. त्या ऑब्जेक्टवरती जोपर्यंत आपण एखादा फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ते ऑब्जेक्ट ज्या पोझिशनमध्ये आहे त्याच पोझिशनमध्ये राहणार. आलं लक्षात? न्यूटनचा फर्स्ट लॉ आठवला. आता फोर्स या कन्सेप्टकडे आपण परत एकदा वळूयात. फोर्सचे 2 टाईप्स आपण बघणार आहोत आज, आणि ते सांगण्याच्या आधी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स इथे बोर्डवरती देते आहे, आणि त्या एक्झाम्पल्समध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसवरून काही तुम्हाला अंदाज लावता येतो का ते बघूयात. सो एक्झाम्पल्स माझी आहेत. फर्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे. A needle gets attracted towards magnet. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण काही एक्झाम्पल्स दिलीत, ती पण आपण बघू शकतो. पिक्चर्स दिलीत बघा. त्या पिक्चरमध्ये पहिला एक पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये एक माणूस गाडी अशी ढकलतोय. सो ते एक्झाम्पल आपण सपोज घेतलं की अ मॅन पुशिंग अ कार. त्यानंतर अजून एक पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये एका कुत्र्याला एक मुलगा ओढतोय. सो अ बॉय पुलिंग अ डॉग. हे पण आहेच आहे. नीडलकडे नीडल्स जे आहेत त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत आहेत. अजून एक एक्झाम्पल दिलं आहे बघा त्यात की कोंब आहे, आणि तो कोंब जेव्हा आपण कागदाच्या जे पीसेस आहेत त्याच्याजवळ नेलं की ती पीसेस त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आपण सगळ्यांनी ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म केलेलीच असते. सो ते एक एक्झाम्पल तिथे दिलं आहे. काय म्हणत आता इथे, पीसेस ऑफ पेपर गेट अट्रॅक्टेड towards a comb. हे एक्झाम्पल झाले. त्यानंतर अजून एक आय थिंक एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये एक बॉय पायानं फुटबॉलला किक करतोय. सो ते एक एक्झाम्पल आपण सपोज घेऊ. अ बॉय किकिंग फुटबॉल. हे काही एक्झाम्पल आहेत जे तुमच्या टेक्स्टबुकमध्येच दिलेली आहेत, तीच मी इथं घेतलेली आहे. आणि आय थिंक अजून एक कोकोनट ट्रीचं एक एक्झाम्पल आहे, ते मी इथंच घेते. फॉलिंग कोकोनट फ्रॉम ट्री. ही काही एक्झाम्पल्स दिलीत. आणि आता या एक्झाम्पल्सचा आपण आधी विचार करूयात, डिस्कशन करूयात, आणि त्याच्यावरनं आपण फोर्सचे 2 टाईप्स शिकणार आहोत. आता बघा यातलं फर्स्ट एक्झाम्पल, नीडल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. मॅग्नेट आपण सपोज इथे लांब ठेवलं असं, आणि नीडल जरी इथे ठेवली असेल तरीसुद्धा जसं आपण मॅग्नेटच्या जवळ जाऊ तशी तशी नीडल या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होते. इजंट इट? सो या दोघांच्यामध्ये ॲज सच काही स्पेसिफिक कॉन्टॅक्ट नसताना देखील ही नीडल या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होती आहे. ओके, आता बघू सेकंड एक्झाम्पल. अ मॅन पुशिंग अ कार. कार आहे आणि त्या कारला तो मॅन ढकलतोय. मॅन आणि कार यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. या एक्झाम्पलमध्ये बघा, अ बॉय पुलिंग अ डॉग. डॉगला जेव्हा ओढतोय, भलेही त्यानं त्या डॉगला डायरेक्टली हात लावलेला नसला तरीसुद्धा दोरी असते त्या डॉगच्या गळ्याला गुंडाळलेली, आणि त्या दोरीचा यूज करून तो जो बॉय आहे तो त्या डॉगला ओढतोय. म्हणजेच जरी त्या बॉयचा आणि त्या डॉगमध्ये डिरेक्टली फिजिकल कॉन्टॅक्ट असा नसला तरीसुद्धा त्या दोरीच्या हेल्पनी तो बॉय त्या
डॉगला ओढतोय. हे एक एक्झाम्पल झालं. पीसेस ऑफ पेपर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड अ कोंब. कोंब, सपोज हा कोंब असेल, इथे पीसेस ऑफ पेपर ठेवलीत. आता जेव्हा तुम्ही कोंब असं घासता डोक्याला आणि तुम्ही त्या कागदाच्या तुकड्यांजवळ नेता, तेव्हा ते अट्रॅक्ट होतात ह्या कोंबकडे. ही सगळ्यांनी बघितलेली आहे ॲक्टिव्हिटी. सो ॲक्च्युली ह्या केसमध्ये सुद्धा ह्या दोघांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का? नाही आहे. तरीसुद्धा ड्यू टू सम फोर्स हे पीसेस ऑफ पेपर या कोंबकडे अट्रॅक्ट होतात. आता अ बॉय किकिंग फुटबॉल. पायानं एक मुलगा जेव्हा फुटबॉलला किक करून दूर हे करतो, ढकलतो, तर त्यावेळेस त्या दोघांच्यामध्ये देखील डायरेक्टली कॉन्टॅक्ट असतो. आणि अ फॉलिंग कोकोनट फ्रॉम ट्री. झाडावरून कोकोनट किंवा कोणताही फळ खाली पडतं, त्यावेळेस तिथे कोणता फोर्स अट्रॅक्शन असतो का? डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो. बट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळं ते वरचं जे पडणारं ऑब्जेक्ट, इथे कोकोनट आहे म्हणून कोकोनट आपण म्हणू, तर ते अर्थकडे अट्रॅक्ट होतं. सो आता ही सगळी एक्झाम्पल्स डिस्कस केल्यानंतर तुम्हाला यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस काही लक्षात आले का बघा. तर ह्यातली जी काही एक्झाम्पल्स आहेत, जसं की नीडल गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट, पीसेस ऑफ पेपर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ कोंब, आणि फॉलिंग कोकोनट फ्रॉम अ ट्री, हे जे 3 एक्झाम्पल्स आहेत, याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट्समध्ये कोणताही प्रकारचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही, बट स्टील दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स ईच अदर. आणि हे जे 3 एक्झाम्पल्स आहेत की अ मॅन पुशिंग अ कार, अ बॉय पुलिंग अ डॉग अँड अ बॉय किकिंग फुटबॉल, या 3 एक्झाम्पल्समध्ये ह्या 2 ऑब्जेक्ट्समध्ये हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा आहे. यावरून आपण फोर्सचे 2 टाईप्स इथे डिफरन्शिएट करू शकतो, आणि ते आहेत कॉन्टॅक्ट फोर्स अँड दुसरा जो प्रकार आहे तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स कुणाला म्हणायचं? वेनेवर 2 ऑब्जेक्ट्स आर in direct contact with each other and if a force of attraction exists between them, then it is called as contact force. And non-contact force कशाला म्हणायचं? When if any 2 objects are not directly in contact with each other but still they attract or they exert a force of attraction between them. जसं की ह्या केसमध्ये अर्थ आणि कोकोनट यांच्यामध्ये ॲज सच काही कॉन्टॅक्ट नाही, बट स्टील देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. सो कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स ह्या 2 टाईप्स आपण बघितले. डेफिनिशन काय काय आणि कशी कशी लिहिणार बघा ह्या दोघांची. पहिला जो आहे कॉन्टॅक्ट फोर्स, अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. If a force of attraction exists between 2 objects, attraction through a direct contact. शॉर्टमध्ये लिहायचं ट्राय करते इथे मी. फक्त हे शब्द जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. याच्यावरून तुमची डेफिनिशन तयार झाली. अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच एक्झिस्ट between 2 objects through a direct contact or via one more object. जेव्हा 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात किंवा अनादर ऑब्जेक्ट थ्रू एकमेकांशी कनेक्टेड असतात. जसं या केसमध्ये बॉय त्या डॉगला पुल करतोय, बट विथ द हेल्प ऑफ अनादर ऑब्जेक्ट विच इज अ स्ट्रिंग. दोरीच्या हेल्पनी तो बॉय त्या डॉगला पुल करतोय, इजंट इट. सो ही झाली कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनिशन. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनिशन काय म्हणणार की फोर्स अप्लाइड between two objects
even if the objects are not in contact, जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात बट स्टील अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज देअर इन बिटवीन देम, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट. हे खूप दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत. एक्झाम्पल्स देतील, जसे मी आत्ता इथे एक्झाम्पल दिले की नाही तुम्हाला, तशा पद्धतीचे एक्झाम्पल्स देतील. अँड क्लासिफाय दीज फोर्स इंटू कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा राईट एनी 5 एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स, राईट एनी 5 एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असे काहीही जरी प्रश्न याच्यावरती विचारले तरी तुम्ही पाठ न करता केवळ ह्या गिवन इन्फॉर्मेशन रिमाइंड करून, रिकॉल करून, अंडरस्टँडिंग थ्रू तुम्हाला हे आन्सर्स लिहिता येणं मला एक्सपेक्टेड आहे. आता हे जे कॉन्टॅक्ट फोर्स आहेत त्याचे एक्झाम्पल्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल सपोज हेच एक ऑब्जेक्ट आहे. आता हे ऑब्जेक्ट मी खालून वरती उचललं म्हणजे त्याच्यावरती काहीतरी फोर्स अप्लाय केला अँड दॅट फोर्स इज मस्क्युलर फोर्स. जेव्हा आपण एखादं ऑब्जेक्ट उचलतो, त्याला पुल करतो, त्याला पुश करतो, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती मसलचा फोर्स अप्लाय करतो आणि मग उचलतो, है ना. सो मस्क्युलर फोर्स हा एक प्रकारचा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. फ्रिक्शन फोर्स, सपोज हे ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा बॉल आहे, तो तुम्ही असा सोडलात तर काही अंतर जाऊन तो हळूहळू हळूहळू थांबत जाणार का त्याच स्पीडनं जाईल रे? नाही जाणार. का? बिकॉज जो ग्राउंड आहे, जो सरफेस आहे, ते त्या बॉलवरती फ्रिक्शन फोर्स एक्झर्ट करतं. दोन ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांच्या समोर असे घासून जात असतात तर देअर इज अ फ्रिक्शन फोर्स इन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. जर समजा इमॅजिन करा अशा प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स जर नसतात रे अस्तित्वात, म्हणजे एका ऑब्जेक्टनं दुसऱ्या ऑब्जेक्टची जेव्हा फ्रिक्शन होईल, असं जर नसतं तर काय झालं असतं? ऑब्जेक्ट ज्या स्पीडनं जाते त्या स्पीडनं कंटिन्यू जात गेलं असतं, कुठंच ते थांबलं नसतं. इजंट इट? एखादं ऑब्जेक्ट तुम्ही असं ढकललं की ते काही अंतर जाऊन थांबतं, ते थांबणारच नाही. का? बिकॉज ऑफ देअर इज नो फ्रिक्शन फोर्स. सो हा फ्रिक्शन फोर्स देखील खूप इम्पॉर्टंट असा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. वेअरॅज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जसं या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं, कोकोनट आहे वरती, पण जेव्हा तो येतो खाली किंवा इवन कोणतंही ऑब्जेक्ट जेव्हा आपण वरती फेकतो तर तेव्हा ते परत खाली येतं, हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि ह्याच्यामागचं कारण आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ हे एक मोठ्या मॅग्नेटसारखं ॲक्ट करतं आणि म्हणून वरती फेकलेली प्रत्येक वस्तू ही अर्थकडे येते. आता ती एक स्पेसिफिक त्याचे देखील काही नियम आहेत, ते आपण जसं जसं पुढच्या स्टँडर्ड्समध्ये जाणार आहोत ते शिकतच जाऊ. ग्रॅव्हिटेशनवरती अखंड एक चॅप्टर तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये शिकायचं आहे. सो आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचा टाईप आहे. शिवाय मॅग्नेटिक फोर्स जसं इथं आपण डिस्कस केलं, हा देखील नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. मॅग्नेट दूर असतं, निडल दूर असते, बट स्टील अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज देअर इन बिटवीन देम. सो हे काही एक्झाम्पल झाले कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे. बघा काय काय आहेत. कॉन्टॅक्ट फोर्स चे मी फक्त एक्झाम्पल सांगते बघा. पहिलं एक्झाम्पल आहे मस्क्युलर फोर्स. त्यानंतर एक्झाम्पल काय सांगितलं आत्ता? फ्रिक्शन फोर्स. त्यानंतर नॉर्मल फोर्स. आता नॉर्मल फोर्स म्हणजे काय बघा. नॉर्मल फोर्स म्हणजे सपोज एखादं ऑब्जेक्ट हे असा या हातावर, टेबलवर, आता इथं हातावर दिसते तुम्हाला, कोणत्याही टेबलवरती आपण एखादं पुस्तक ठेवलं तर त्याच्यावरती जो फोर्स असतो की जो त्याला एका जागी स्टेडी ठेवतो तर दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्मल फोर्स. याच्यावरती मी पुश केला की हा परत मस्क्युलर फोर्स झाला. सो नॉर्मल फोर्समुळे एखादं ऑब्जेक्ट आहे त्या पोझिशनला राहतं. ओके, तो नॉर्मल फोर्स एक झाला. त्यानंतर अप्लाइड फोर्स. हे काही कॉन्टॅक्ट फोर्सचे टाईप्स आहेत. अप्लाइड फोर्स म्हणजे जे मगाशी सांगितलं ना आपण, पुश आणि पुल करतो, फोर्स अप्लाय करतो ना. एखादं सपोज कबर्ड मला एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये न्यायचं आहे, मी त्याच्यावरती आयदर पुश किंवा पुल करणार आणि त्याला इथून तिकडे मूव्ह करणार.
सो दॅट टाईप ऑफ फोर्स इज अप्लाइड फोर्स. ओके, आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स काय काय सांगता येतील बघा. मॅग्नेटिक फोर्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक, जे सगळे आत्ता आपण डिस्कस केलेत ना तेच हे फोर्सेस आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक. आणि तिसरा कुठला सांगितला आता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्सेस अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा फोर्स म्हणजे काय हे बघितलं, फोर्सची डेफिनिशन, या एक्झाम्पल्सचा रेफरन्सवरून आपण हे दोन टाईपचे फोर्स शिकलो, दॅट इज कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. याच्यावरती तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत बघा, की एका ट्रेमध्ये वॉटर घ्या, त्याच्यामध्ये 2 रेक्टँग्युलर बॉटल्स ठेवा आणि त्या बॉटल्समध्ये किंवा बॉटलवरती मॅग्नेट जोडा. ही ॲक्टिव्हिटी वगैरे आहे ना, एक लक्षात घ्या स्टुडंट्स, आपला सायन्स हा सब्जेक्ट ॲक्टिव्हिटी बेस्ड असतो. सो टेक्स्टबुकमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्याच्यावरती देखील तुम्हाला क्वेश्चन्स हे विचारले जातात, एकदम इझी असतात. जसं की हीच ॲक्टिव्हिटी अशी तुम्हाला दिली आहे एक्झाममध्ये. सपोज अशा 2 बॉटल्स दिल्यात बघा, आहे का ही ॲक्टिव्हिटी, तर तशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारले जातील. आणि मग इथे वरती मॅग्नेट ठेवायला सांगितले. ह्या बॉटलच्या वरती एक मॅग्नेट ठेवला, बार मॅग्नेट म्हणतात ह्या मॅग्नेटला. आणि या बॉटलच्या वरती एक दुसरा मॅग्नेट ठेवला, नॉर्थ साऊथ पोल त्याचे असतात मॅग्नेटला, तुम्हाला माहितीच आहे. ओके, आता असं पिक्चर देतील आणि तुम्हाला विचारतील की इफ we change the directions of the poles of magnet then what will you observe. तुम्हाला मॅग्नेटचा एक प्रॉपर्टी तर माहितीच आहे की मॅग्नेटचे जे सेम पोल्स असतात, म्हणजे नॉर्थ आणि नॉर्थ पोल किंवा साऊथ आणि साऊथ पोल यांच्यामध्ये रिपल्शनचा फोर्स असतो. म्हणजे जेव्हा नॉर्थ आणि नॉर्थ पोल 2 मॅग्नेटचे सेम पोल्स जेव्हा एकमेकांसमोर येतात तर ते एकमेकांना रिपेल करतात, लांब जातात एकमेकांपासून. आणि जर त्या मॅग्नेटचे अनलाईक पोल म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर समजा एकमेकांसमोर आले तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हा नियम आहे, मॅग्नेटचा गुणधर्म आहे. सो मग तुम्हाला असं विचारतील की नॉर्थ पोल साऊथ पोल एकत्र आले तर तुम्हाला काय दिसेल, किंवा नॉर्थ आणि नॉर्थ पोल जर समोर आले तर काय होईल, काय ऑब्झर्व कराल तुम्ही, तुमचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत, असे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो इग्नोर करू नका, ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज दिल्यात ना तर त्या देखील व्यवस्थित ऑब्झर्व करा. मी आपल्या लेक्चर्समध्ये ह्या ॲक्टिव्हिटी डिस्कस करणारच आहे. सो आता हे व्यवस्थित तुम्हाला समजले असतील. आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा जो फोर्सचे टाईप्स आणि त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती बघणार आहोत. ओके, बाय.